बाबासाहेबांनी आपल्याला माणुसकीचे सगळे दार खुले व्हावेत आणि मनुस्मृती ही कशा पद्धतीने स्त्रियाला गुलाम करते, त्यांचे माणूसपणाचे कशा पद्धतीचे अधिकार हक्क नाकारले आहेत आणि हे नाकारण्याचं जे काही षडयंत्र इथल्या चातुर्वर्ण व्यवस्थेनं, जाती व्यवस्थेनं, पितृसत्तेनं जे काही केलं होतं त्याच्या विरोधातला हा मनुस्मृतीचा लढा बाबासाहेबांनी दिला होता आणि हे मनुस्मृती दहन इथे केलेलं होतं. आणि हे मनुस्मृतीचं जे आहे, जे काही हिंदू धर्मातल्या ज्या काही गोष्टी आहेत त्याच्यामध्ये स्त्रिया आणि दलित आणि जे काही जे लावलेली होती उतरण ते त्याच्यामध्ये आपण फार खाली होतो आणि त्याच्यामुळे आपल्याला एक माणूस म्हणून जगता येत नव्हतो, कुठलेही अधिकार. आज मनुस्मृती बाबासाहेबांनी जाळली. जशी मनुस्मृती आपल्याला गुलाम करत होती तसंच भारतीय संविधान हे आपल्याला आपले माणूसपणाचे अधिकार हक्क देतं आणि आपल्याला माणूसपण म्हणून जगण्यासाठी आपल्याला एक विचार देतं, एक काय म्हणतात ना, आणि त्या पद्धतीने आपण एक स्त्री पुरुष समानतेच्या आधारित आपण जगत असतो, समतेवर आधारित आपण जगत असतो. आणि मनुस्मृतीने आपलं माणूसपण नाकारलेलं होतं. कुठलेच जसे पुरुषांना अधिकार होते, वरच्या पुरुषांना, त्याच्यामध्ये दलित पुरुषांना काय जास्त आहे, दलितही त्याच्यामध्ये हेच होते, परंतु आपण स्त्रिया खास करून इथल्या व्यवस्थेच्या गुलाम होतो आणि हा गुलामी विरोधाचा लढा होता. आणि बाबासाहेबांनी आपल्याला माणूसपण या मनुस्मृती जाळून आपल्याला दिलेला आहे. त्याच्यामुळे भारतीय संविधान जिंदाबाद, भारतीय संविधान जिंदाबाद, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय हो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय हो, डॉक्टर आंबेडकर अमर रहे, अमर रहे, अमर रहे, डॉक्टर आंबेडकर अमर रहे, अमर रहे, अमर रहे, बोलो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की जय।